आपण दाल तडका बनवणार आहोत। तिखट डाळ आहे ही, त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। हा चिरलेला कांदा आहे, हा टोमॅटो आहे आणि हा हाफच घेतलेला आहे आणि हा कढीपत्ता आहे आणि हे लसूण आहे, हे 9 ते 10 पाकळ्या आहेत आणि ही हळद आहे, हे लाल तिखट आहे आणि हे जे आहे हे धना पावडर आहे आणि हे हिंग, मीठ आणि आपली शिजवलेली डाळ। आपण गॅस चालू केलेला आहे, हे तेल आपलं तापलेलं आहे कारण मी आधीच गरम करायला ठेवलेलं। आता आपण फर्स्ट जे आहे मोहरी टाकणार आहोत। मोहरी कधी पण आधी टाकायची, 1 स्पून आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरं टाकायचं। आधी जिरं टाकल्याच्या नंतर जिरं जळतं, मोहरीला वेळ लागतो, त्यामुळे आधी मोहरी टाकायची। आता आपण जिरं टाकणार आहोत, जिरं पण चांगलं तडतडलंय। आता आपण कढीपत्ता, गॅस थोडासा लो फ्लेमवरती ठेवायचा। नंतर आपण लसूण टाकणार आहोत। थोडंसं मीठ टाकलं आहे मी त्याच्यामध्ये, कारण लसूण जो आहे तो चांगला सॉफ्ट, म्हणजे चांगलं त्याला फोडणी बसते। आता आपण टोमॅटो आणि कांदा दोन्ही सोबतच टाकणार आहे मी आणि हाय फ्लेम करायचा गॅसचा, चांगलं परतून घ्यायचं। थोडंसं तुम्हाला ऑइल कमी वाटलं तर तुम्ही टाकू शकता, पण मी नाही टाकणार आहे, मग ऑइलचं प्रमाण थोडं कमीच ठेवणार आहे। मी ह्याच्यातही थोडंसं मीठ टाकून घेणार आहे। मी अंदाजपंच टाकते आहे मीठ, माझ्या म्हणजे मला अंदाजपंच बरोबर जमतं। तुम्ही तुमच्या हिशोबाने मिठाचं प्रमाण जे आहे ते ॲड करा। तोपर्यंत तुम्हाला ही डाळ जी आहे ती चांगली फेटून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित मिक्स होते। आता ही जी डाळ आहे ह्याच्यामध्ये तूर आणि मूग ह्या दोन्ही तूर आणि मुगाची डाळ ह्या दोन्ही मिक्स आहेत, दोन्ही मिक्स शिजवलेले आहेत। हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। तर तुमचं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। कांदा जो आहे तो व्यवस्थित असा सॉफ्ट झाला की आपण त्याच्यामध्ये वरण टाकणार आहोत।
आता मी याच्यामध्ये ना थोडंसं ऑइल ॲड करणार आहे, कारण थोडंसं कमी वाटतं आहे मला. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. आता हे जे आहे ते व्यवस्थित परतलं गेलेलं आहे. आता मी याच्यामध्ये सगळे जे मसाले आपण काढले होते हे मसाले आपण टाकणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण आहे, तर हे सगळं आपण एकत्रच टाकणार आहोत. याला पण थोडंसं चांगलं परतून घेणार आहोत आपण. आता आपण ह्याच्यामध्ये जी कोथिंबीर असते ती बारीक चिरलेली कोथिंबीर पण तुम्ही फोडणीत टाकू शकता, पण मी वरनं टाकणार आहे. ज्यावेळेस आपण हे जी डाळ आहे ही फोडणीला टाकणार, त्याच्यानंतर मी वरून टाकणार आहे ती कोथिंबीर. आता मी ही डाळ जी आहे ही टाकून देणार आहे त्याच्यामध्ये. गॅस एकदम लो फ्लेमवरती ठेवा, नाहीतर गॅस फास्ट असला ना की हे सगळं उडतं वरती. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. ॲक्च्युली तुम्ही जर डाळ ज्यावेळेस शिजवता ना त्यावेळेसही त्याच्यामध्ये टोमॅटो किंवा मसाले जे आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करूनही शिजवू शकता, किंवा असंही करू शकता. मी दोन्ही प्रकारे करते, तर असंही तुम्ही करू शकता. आता ज्यावेळेस तुम्ही पाणी टाकता ना त्यावेळेस काय करायचं, गॅस पूर्ण हाय फ्लेमवरती ठेवायचं, त्याला एक उकळी येऊन द्यायची चांगली, आणि मग त्याच्यानंतर बारीक गॅस करायचा. आता आपल्या जी डाळ आहे त्याला उकळी आलेली आहे, तर आपण आता ना लो फ्लेमवरती करणार आहोत. आपली डाळ ही झालेली आहे. लो फ्लेमवरती एक 5 मिनटं ठेवणार आहोत, त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. आता आपली जी डाळ आहे ती रेडी आहे. ॲक्च्युली कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी नाही टाकलेली, तुम्ही टाकू शकता वरनं. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. काही चुकलं असेल तेही कमेंटमध्ये सांगा.